जनार्दन महाराज बोलत नाही, त्याचा तुम्ही गैरफायदा नका घेऊ. हा, ते बोलत नाही म्हणूनच त्यांनी मला उभं केलेलं आहे. असं देव भक्ता करता काला काला करतात. काय विशेष आहे या काल्यामध्ये? महाराज आज काल्याचं कीर्तन आहे. संत वाङ्मयामध्ये आपण जर संतांची अभंग प्रमाणं पाहिली तर लक्षात येतं काल्याचा काय विशेष आहे. हा काला स्वर्गात नाही, याच्यात विशेष नाही, वैकुंठात नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, गोपाळाचा काला सुरू झाला. अरे स्वर्गातले सगळे देव विमानात बसायचे आणि गोकुळाच्या अंतरिक्षामध्ये यायचे आणि तिथून असं बघायचे. अजिओ समरावती काला पहावया, खावया नाही, पहावया येते. देव विसरती देह भाव आपुला. पण मग देवाने विचार केला, नुसतं पाहण्यात काय आहे? खाण्यात आनंद आहे ना, मिळायला पाहिजे, पण मिळणार कसा? आपण देव, तो मला दे मला दे म्हणून असा हात केला त्याला देतो. आपण भिक्खू सुका मागायचो. अहंकार आडवा यायला लागला, काला तर खावा वाटायला लागला. महाराज एके दिवशी सगळे देव, हे सगळे पोरं काला खाल्ल्यानंतर यमुनेच्या डोहात हात धुवायला जायचे. त्यांना वाटलं तिथं हात धुतलं की ते हाताला लागलेले कण पाण्यामध्ये जातात, ते आपल्याला खायला मिळतील. मासे झाले भडवे, जळी झाले. काला खाण्याकरता मासे बनले. गोपाळ नाही झाले, वारकरी नाही झाले, मासे बनले. मासे त्यांच्या बापाला ठेवलं. कृष्णाने सगळ्याला सांगितलं, पोरा हो, आज हात धुवायला कोणीही यमुनेच्या डोहावर जायचं नाही. ते म्हणे का? पाना कसा आवाज येतोय, भाऊ आलाय, भाऊ पाण्यात भाऊ आहे, वर ओढून नेल आपल्याला देऊ. पण म्हणे हे खरकटे हात काय करायचे? अशा ठिकाणी पुसायचे सांगितले. तुम्ही पाहा ना, ते असं ढिरी फिरीला पुसायचं सांगितले असते तर ते माशा झाले असते आणि तिथं बसले असते. पण देवालाही माहिती आहे की हे लय सोवळं ओवळं करून तिथं गेलेले, हे तिथं बसणारच नाही. पुसोनिया हसे टिरी सांगते हात, पुसोनिया हसे टिरी सांगते हात, पुसोनिया हसे सांगते हात, पुसोनिया हसे टिरी सांगते हात. काल्याची आसे देव जळी झाले मासे, पुसोनिया हसे टिरी सांगते हात. जळी झाले मासे, पुसोनिया असे टिरी सांगाते हात. नाही मिळू दिलं. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये पहिल्या हेडिंगवर देवांचा अपमान, त्यांना काला मिळाला नाही. पेपर ब्रह्मदेवाच्या हातात. ब्रह्मदेवाने हो, सगळे देव काला मिळावा म्हणून मासे झाले. म्हणजे काल्यात काहीतरी विशेष आहे. बरेच देव म्हणजे स्वर्गात राहणारे, ज्या ठिकाणी अमृताचे कोठार आहेत, ज्या ठिकाणी कामधेनूची खिल्लार आहेत, ज्या ठिकाणी चिंतामणीचे रोड आहेत, कल्पतरूचे बगीचे आहेत, तिथं राहणारे हे. आणि यांना काला तिथं मिळत नाही म्हणून तिथे गेले, तिथंही मिळाला नाही. काहीतरी विशेष आहे.
आपल्यालाही मिळायला पाहिजे, पण हा गोपाळाशिवाय दुसऱ्याला देत नाही. महाराज ब्रह्मदेव हुशारच, 4 डोके ना, मशिनी 4. त्याच्यामुळे त्यांनी त्या 4 मशिनीचा वापर केला आणि गोपाळासारखा झाला. बरेच गोपाळ होते, 9 लाख सवंगडे होते म्हणतात. आम्हाला कीर्तनात एवढी एवढी माणसं असतात तर चपला नेतात. लोक म्हणतात काय राव, हे काय तुमचे वारकरी भाविक लोक चपला चोरतात. काना मागं लावेन भाडव्या, वारकरी भाविक लोक चपला चोरीत असते का? पण माझी तुझी गेली हे मला मान्य आहे, म्हणून भाविकांनी नेली असं कसं काय तो आरोप करतो? मग गेली कस काय? चपला चोरणारे कीर्तनाला आले म्हण ना. कीर्तनाला येणाऱ्या चपला नाही नेल्या, पण ज्यांना चपला न्यायच्या होत्या बरं काय लक्षात येत नाही महाराज. जवळ मी बसलेलं असलं तरी काय कळत, काय लक्षात येतं? तिथं तर 9 लाख होते, त्याच्यात घुसला ब्रह्मदेव मध्ये घुसला. हा वाटत होता, सगळ्याला वाटायचं याचा हात पुढं झाला का यांनी तोंड फिरवायचं, दुसरी बाजू धरायची. पहिल्यांदा त्याला वाटलं गर्दी आहे म्हणून होत असेल, पण सगळ्याच्या हातावर एवढा काला गेला की ते तृप्त झाले. याच्या पात्रावर मिठही नाही. लक्षात आलं त्याच्या, गर्दी नाही दर्दी. गर्दी नाही, हा काय आहे? दर्दी आहे. बहुतेक आपल्याला याने ओळखलेलं आहे. कदाचित काल्याचा प्रसंग संपल्यानंतर चौकशी होऊ शकते. ब्रह्म्या निघ माग, अक्कल हुशारीनी. ते रजिस्ट्रीमध्ये लिहित असतात ना 2 वाक्य. निघाला महाराज. आशा होती काला मिळेल, काला काही मिळाला नाही, दिलाच नाही, गेला. पण आशा त्याला तिकडं जाऊ देईना गेली. त्याचा अहंकार जागा झाला. ब्रह्मदेव म्हणतात मला, ब्रह्मदेव म्हणजे जगाचा कॅबिनेट मंत्री. जगाच्या उत्पत्तीचं खातं ज्याच्याकडे. तुम्हाला सामान्य वाटत जगामध्ये एका सेकंदाला किती अशा प्रकारचे मॉडेल बाहेर पडत असतील म्हणजे. लाल मुंग्या हे बाकीचे किती, आणि त्यांचे पार्ट किती. पुन्हा मुंगी असली तरी तिला डोळा आहे, म्हैस असली तरी तिला डोळा आहे, माणसं असली तरी त्याला डोळे आहे. पण ते बल्ब सगळ्याचे कोणत्याला गाडीला येतात तसं नाही ना. म्हशीचा डोळा जर त्या मुंगीला बसवायचं म्हणलं कसं शक्य आहे? म्हणजे प्रत्येकाचं पार्ट वेगळं. किती छोटे छोटे कारखाने असतील, किती MIDC असतील त्याच्या ताब्यामध्ये, माणसाचं डोकंच काम नाही करत. असा जगाचा कॅबिनेट मंत्री असणारा ब्रह्मदेव. महाराज त्याचं आयुष्य किती आहे माहिती आहे? गीतेमध्ये सांगितलेलं आहे, सहस्रयुग पर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुहु. 1000 महायुगाचा त्याचा 12 तासाचा दिवस असतो. 1000 महायुग म्हणजे 4 युगाचं मिळून 1 महायुग होतं. कृत, त्रेता, द्वापर आणि कली. या सगळ्या युगाची वर्ष संख्या दिलेली आहे त्या शास्त्रामध्ये. 4,32,000 वर्ष कलियुगाची आयुष्य संख्या. आता असे 5,000 काही वर्ष झालेले, अजून लय दिवस जायचे. 8,64,000 वर्ष द्वापार युगाचं आयुष्य आहे. 12,96,000 वर्ष त्रेतायुगाचं आयुष्य आहे. 17,28,000 वर्ष कृतयुगाचं आहे. 4 युगाचं मिळून 43,20,000 वर्ष आहे 1 महायुग. 43,20,000 गुणिले 1000 बरोबर 12 तास. म्हणजे इतके वर्ष ज्या वेळेला जातात त्यावेळेला त्याच्या सकाळच्या 7 ते संध्याकाळच्या 7 वाजतात. तेवढीच रात्र आहे. असा 30 दिवसाचा महिना आहे, 12 महिन्याचं वर्ष आहे,
आणि पठ्ठ्याला 100 वर्ष आयुष्य एवढं. विठाला विठ्ठला 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 कशा करता सांगितलं? सगळंच त्याचं मोठं आहे. आयुष्य मोठं आहे, बुद्धी मोठी आहे, सत्ता मोठी आहे, सगळंच मोठं आहे. काला नाही मिळाला. ब्रह्मदेव आहे, लाल दिव्याच्या गाडीत बोंबलत फेर. आता ती लाल दिव्याची गाडी बी बंद करून टाकली म्हणा मोदीनं. काला नाही मिळणार, नाही दिला काला. तो म्हणे मला काला देत नाही का? मला नाही तर मग कोणालाच नाही. यांचा कालाच अशा प्रकारचा काय करतो मी? बंद संपून टाकतो. हा काला कोणाबरोबर करतोय? पोराबरोबर. एक काला करत होते, वास्त्र लांब गेले. महाराज त्यांनी वास्त्र किडनॅप केले, उचलले थेट ब्रह्मलोकाला. पोट भरल्यानंतर पोराने हाकारा केला, अरे वास्त्र नाही, वास्त्र नाही. कृष्णाने सांगितलं जा, लांब गेले असतील घेऊन या. हा सगळ्याला पहिल्यांदा पोरांना खाऊ घालायचा आणि पोरांनी खाल्ल्यावर हा खायचा. आताचं वेगळं आहे. आताचे चेअरमन अगोदर आपण खातात. मिरल्या तर गाड्या फिड्या वापरा दुसऱ्याला. मधला मसाला काही देत नाही कोणाला. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला पोरं वास्त्र आणायला गेले, याच्यापासून लांब गेले. महाराज ब्रह्मदेवाने काय केले? पोरंही उचलले. म्हणजे पोरं किडनॅप करण्याची पद्धत आजची आहे असं काही नाही. तेव्हापासूनच आहे. ब्रह्मलोकात नेऊन ठेवले. बराच वेळ झाला पोरं येत नाही, काय भानगड आहे म्हणून इकडं तिकडं पाहिलं. पोरं दिसत नाहीत, वासरं दिसत नाहीत. मग त्यांनी आपल्या गुप्तहेर खात्याकडे चौकशी केली, काय भानगड आहे ते. म्हणे आपल्या चिरंजीवाचा प्रताप. तुमच्या पोरांनी सगळेच किडनॅप केलेले. हो ठीक आहे ठीक आहे. महाराज याने काय केलं माहिती आहे? त्याला शरण नाही गेला. मग जेवढी पोरं आणि जेवढी वासरं त्यांनी नेली होती, तेवढी वासरं आणि तेवढी पोरं स्वतः बनला. आणखी एक येणे नवलाव केला. गोवळ घेऊन गेला. पैसाचे आपण येथे ओनिया ठेला. आईच्या गवळणी त्या बोलती परत. आईच्या गवळणी त्या बोलती परत. पैसाचे आपण येथे ओनिया ठेला. आपण येथे होऊन या ठेला, तसाच तो स्वतः बनला. ब्रह्मदेवाने तिथं त्यांची व्यवस्था वगैरे लावली. खाली आलं, त्याला वाटलं हे रडत असेल, तक्रार दिली असेल. आपण यांना पाहिलंत का? हे 45 वर्षाचे बालक मच्छिंद्रगडाच्या सप्त्याच्या काल्याच्या कीर्तनातून हरवलेले आहेत. रडत असेल. नाक घासायला लावीन, नाक. मला काला देत नाही काय? काही समजलं मला तू? अहंकारी अवलाद. खाली आला, यांचा काला चालू. हरा इतक्या लवकर दुसरे जमवले का काय? याने का तिकडून आणले? पुन्हा वर पळालं महाराज. वरही झोपलेले तसेच आहेत. खाली आला, खाली तसेच नाही, तेच. त्याला म्हटलं आपण तर एका साच्यातून एकच मॉडेल काढतो. म्हणजे आपल्यासारखा दुसरा एखादा ब्रह्मदेव आहे का काय? 4 डोके महाराज, एकही चालाना, गोल फिरायला लागले. ते खरंय का हे खरंय? ते खरंय का हे खरंय? हे काय भानगड आहे? हे काय भानगड आहे? शेवट बापाला शरण गेला. भगवान विष्णूकडे गेला.
प्रार्थना केली. भगवंताने सांगितलं मूर्खा नीट पाय जरा. आणि मग त्याने पाहिलं तर आपला पप्पाच वासर झालाय. पप्पा अशा प्रकारचा आहे. मग ओळखलं की हा कृष्ण सामान्य दुसरा तिसरा कोणी नाही, आपलाही बाप आहे. मग शरण आला महाराज. माफ करा, माफ करा. देवाने त्याला माफ केलं, काला नाही दिला. कारण तिथं असं कुठं लिहिलेलं नाही की शरण आल्यावर काला दिला. काला नाही, जाऊ दे म्हणे, असं करू नको पुन्हा. काला खायचा असेल तर नामधारक गोपाळ व्हावं लागतं, करीती नामाचे चिंतन. त्यांच्या करता एके ठाई काला नाही. अशा प्रकारे दररोज गोपाळ खेळायचे. खेळून वेळ झाला की मग गोपाळांनी तक्रारी करायच्या. झाली आता वेळ, म्हणती आणा शिदोऱ्या. चालेल ना? वेळ झाली. गोपाळाने आपापल्या शिदोऱ्या भगवंताच्या समोर सोडाव्या. भक्ती ही गोपाळाची शिदोरी आहे आणि प्रेम ही देवाची शिदोरी आहे. असा प्रेम आणि भक्तीचा मिलाप झाल्यानंतर जो त्या ठिकाणी रस आनंद तयार होतो महाराज, या आनंदाकरता देव सुद्धा वैकुंठ सोडून या वैष्णवामध्ये राहतो. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून सदनी राहिला, वैकुंठ सोडून सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, तो काल्याचा आनंद सगळ्यांना देण्याकरता ते एकत्र करायचं, सर्वांना गोल बसवायचं. शुकाचार्य वर्णन करतात. बिभ्रद्वेणूं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणोमश्रणकवलं तत्फलान्यङ्गुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपुरीसुहृदो हासयन्नर्मभिस्वये स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुग्बाल केली पुण्डरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली काल्याचा अभंग होईल. अभंग चालू असताना आमचे हरिभक्तीपरायण जनार्दन महाराज दहीहंडी फोडतील आणि पुढचा काय कार्यक्रम आहे ते जाहीर करतील. गंगापूरच्या संस्थेचे विद्यार्थी, विठ्ठल आश्रमातले विद्यार्थी दोघं चाल म्हणतील. हॅलो, महाराजाबरोबर आलेले विद्यार्थी. हां, लवकर. एके ठाई काला, एके ठाई काला, एके ठाई काला, एके ठाई काला. तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, करते नामाचे चिंतन, करते नामाचे चिंतन. तुका म्हणे
विठ्ठल जय शिंकेला वेले दुरी होतो तिघाचे वरी तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवले वाहतीच्या धारा घ्यारे दोहीच्या कोपरा वारे दोहीकडे मुख पसरवले तुका म्हणे हाती लोटारी गवळे नेले दोघा वारे दोहीकडे कडे मुख पसरवले वळे कंठी धरिला कृष्ण म्हणे अवकाशाचे प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्माचे भावतम लोकाला कहो काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाले काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम बोलिले लेखरो वेळे वाकुळे उत्तरे राजमावर महाराज आला हे उच्चारी अधिकार राजमावर महाराज तुम्ही सिद्ध म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा राजमावर महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे केल्या जरा उदारीचे म्हणा येथे नाही नारायण सुरवारी कपणे येथे सापडले आता उदारीचे म्हणा येथे नाही नारायण तुका म्हणे भोग गेला निवारी दादा आता उदारीचे म्हणा येथे नाही नारायण आज करोने आरती चक्रपाणी ओवाळ आदि पुरावे नवस धन्य काळ हा दिवस महापावत कळ पुण्यवंत तुम्ही आदि पुरावे नवस धन्य काळ हा दिवस तुका वाढे काळे उपासने आदि पुरावे नवस धन्य काळ हा दिवस प्रेमस प्रेमारती गोविंदाचे ओवाळ धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन थोडाने मुक्ता वाळते परमानंदा धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन रामा म्हणे केशवाची देखुनी राहिलो धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन विटेवरे ओवा वामाने रुक्माई दिव्य शोभा पुंडलिका विक्रम मालिका चरणेवाय भीमा उदय जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ पारीच्या वल्लभा तुळशी माळ गळा कंठेवून कंठी काचे पितांबर तुल्य साठी देव सुरवर रीती त्रिवेदी गरुडा हनुमंत परिवार जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ पारीच्या वल्लभा आषाढी कार्तिकी वक्तदमे त्रिव साधुनयने चंद्रभागेमध्ये स्नान दर्शनावय मुक्ती केशवाचे नाम देव भावे भगवान जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ भावे जवळगा जय देव आरती राजा कैवल्य शेषा सेवक मनोवेदा माझा आरती राजा लोभने ज्ञान जगी हितने कोटी अवतार नाव ठेवे नारी आरती राजा महाकैवल्य शेषा सेवक मनोवेदा माझा आरती राजा प्रकट होय बोले विश्व ब्रह्मांड केले राम जनार्दन चरणे मस्तक ठेवले आरती राजा महाकैवल्य शेषा सेवक मनोवेदा माझा आरती राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुरामा सैताना मोठी आईला कवी आरती तुकाराम कवी सागरात महाशान मारिले तैसे तो वाचे भंगर पिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुरामा सैताना मोठी आईला कवी आरती तुकाराम तुकता तुलनेचे ब्रह्मा तुकाचार्य चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुरामा सैताना मोठी आईला कवी आरती तुकाराम आरती एकनाथा महाराज समर्था श्रीगुरु निजबोध जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा एकनाथ नामदान वेद शास्त्राचे गुह्य संसार दुखनाथ महामंत्र जपीय आरती एकनाथा महाराज समर्था श्रीगुरु निजबोध जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा एकनाथ नाम घेता दुःख वाटते अनंत भवाला धन्य पुरंगाचा आरती एकनाथा महाराज समर्था श्रीगुरु निजबोध
निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था भक्ता माझी अति वंज भक्ता माझी अति वंज ब्रह्मरूप मच्छिंद्रनाथा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम घेता मोक्ष लागला हाता निगमानंद नाम घेता मोक्ष लागला हाता भक्त जीवन मुक्त झाले भक्त जीवन मुक्त झाले करणी ठेवूया माझा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम थोर निमाला पापांचा भार निगमानंद नाम थोर निमाला पापांचा भार तारिले भाविक तारिले भक्त तारिले भाविक तारिले भक्त बंधू सद्गुरु या नाथा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम थोरई अवघी दुमदुमली धरती निगमानंद नाम कीर्ती अवघी दुमदुमली धरती ब्रह्ममय जग झाले ब्रह्ममय जग झाले रूपा खरी सचिदानंदा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम बोध आत्मानंदाचा शोध निगमानंद नाम बोध आत्मानंदाचा शोध उदरी आपुल्या उदरी दाता उदरी आपुल्या उदरी दाता तीन रुपयांचा नाथा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था खाली डोळ्याने पाहिलं रूप तुझे आनंद भोजन मागणेचे तुझ प्रती आहे पांडुरंगा संतास निरवी हेची मज देई आणि तुझे काय नमक देवा मने आता उदार तो होई माझा देवी पाय संता संतास निरवी हेची मज देई आणि ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम साराची वाट जावे दोन्ही आकाशाचे घेऊन जाईन तुमचे झाले भोजन हा झालो एक सवा तुम्हाला देवाचे घेऊन जाईन तुमचे झाले भोजन हा तुका म्हणे चित्त करुणे राहिलो निवांत शेष घेऊन जाईन तुमचे झाले भोजन तुकाराम 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 कुंडली कवर दे आणि विठ्ठल देव तुकाराम भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की ब्रह्म एकनाथ महाराज की नारायण महाराज की वामन भाऊ महाराज की भगवान बाबा की सद्गुरु भीमशे महाराज की मच्छिंद्रनाथ भगवान की सद्गुरु धोंडीराम महाराज की सद्गुरु निगमानंद आनंद महाराज की सब संत की देव दत्त आता हृदय आपुले टाळकरी खाली बसा. आपुले वरी बशी पावले श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता गुरुवर्य परमपूजनीय ब्रह्मविलीन ब्रह्मविद ब्रह्मभूत असणारे गुरुवर्य स्वामी निगम महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये वार्षिक नारळी सप्ताह वर्षे 47वी वेळ आम्ही थोडक्यात बोलतो. सर्व टाळकऱ्यांनी खाली बसावं, जबाबदाऱ्यांनी सर्व टाळकऱ्यांनी जमा करा. आणि लक्षामध्ये अगदी थोडक्यात बोलतो कारण पुढे बोलतो करणे. गावकऱ्यांनी मोठ्या थाटामाटाने जिरेने असं केलं बरं का. सगळे तुरे ठिकाणी आले
आणि जीव ओतून कार्यक्रम केला. सोपी गोष्ट नसते. एकदम शांत बसा. जरी दुसऱ्या दिवशी पाऊस आला, सकाळी कीर्तनाचा खंड नाही पडला पाहिजे. ऐसा देखोनी सोहळा तरी का मी आहे निराळा. त्या पावसाला वाटलं एवढा सोहळा आहे, या सोहळ्यात आपली हजेरी लावावी, आधी आणण्याची गोष्ट. तरी तितक्या जोराने पुन्हा सगळे भगत जगत असणारे परिसर असणारे टाळकरी माळकरी गावकरी असे जीव ओतून राहिले. आणि सर्वांचं फल म्हणजे आत्ताचं कीर्तन झालं ना, माझे गुरुदेवते आहेत. मी त्यांच्याकडे त्यांच्या आश्रमामध्ये 12 महिने राहिले. वृत्ती प्रभाकर विचारसागर त्यांच्याकडे अध्ययन केलं मी. आणि 6 चातुर्मासामध्ये त्यांचं मी श्रवण केलं आहे. माझे गुरुस्थानी आहेत. आणि ते गेल्या वर्षी बोलले होते, महाराज तुमचा बघा समाज आहे, तुम्ही फक्त नामचिंतन आदेश करा, लोक तुमचे ऐकतेन. आले मुखावाटे अमृत वचने उत्तीर्णतन येणे जन्मे. म्हणून महाराजांचं वाक्य मी मनामध्ये धारण केलं. आणि गावकऱ्यांना म्हणलं आपण असं असं करू. गावकरी सांगू एका शब्दामध्ये, कोण्याही शब्दाला गावकरी नकार दिला नाही. हो का, तुम्ही मानता तसं, तुम्ही मानता तसं. मी मोठा नाही, त्यांचं अंतकरण मोठं आहे. म्हणून महाराज आले आणि महाराज ते पण मी कीर्तन करणारच नाही, फक्त तुमचा सोहळा पाहिला. मला बोलले मी येत नसतो, माझ्या कारण येणार नाही म्हणले. पण अचानक आल्यानंतर म्हणलं महाराज शहाणं त्याला म्हणावं, संधीचं सोनं करून घ्यावं. मी रोज कीर्तन करतो, पण अशी संधी येणार आहे का? अहो त्यांना 1 कोटी जप करावं लागतो, 1 कोटी जप करावं लागतो, तेव्हा ते येतात. आणि ते हे तर काय घेत नाहीत. निष्काम सेवा अशी गुरुदेवांची कृपा आपल्यावर झाली. आणि सर्वांनी तुम्ही तृप्त केलं. आणि त्यांना पुढे कार्यक्रम असल्यामुळे म्हणलं बाबा तुम्ही आता प्रसाद या. आणि आता आमचं तर अजून तो चालणार आहे. आता मुद्दा येतो. एकदम जुटीने सर्व परिसरात असतील गावकरी टाळकरी एकजुटीने बरं का कार्यक्रम पार केला. आता का नाही आपण खाली बसलो, सर्वच अधिकाराचे सर्व सत्काराचे आहेत. तुम्हाला सर्वांना अभिवादन करतो. आळंदी पंढरपूर पैठण सर्वच श्रेष्ठ ज्येष्ठ आहेत, दानदाते आहेत. सर्वांचा केला काहीच नाही झालं तरी ते असं केला समजून घ्या. आता फक्त संत म्हणतायत ना, मला टेजवर घेऊ बरं का, फक्त संत महंतांचा सत्कार करू. त्याच्या अगोदर 2 वाक्य बोलतो की कारण आता पुढचा सप्ताह जातो कुठं आपला मिडसांगवीला. फक्त मिडसांगवीच्या सर्व कार्यकर्त्यांनी यायचं आणि त्यांना नारळ देऊ. बाकीच्या सगळ्या गावाला काय करतील, पाटील नाव घेतले सर्वच कोणाकडे सालामध्ये. आणि एक ह्या वर्षी 53 नारळ कुठे जाते आपल्याला 54 दोमेगाव करायला दिले. आणि 55 नारळ आपल्याला तांड्यामध्ये लिंबगण उचलला आहे. तेल बाबा नाही गेलं तर आम्ही घेऊ नंतर. पण 54 गेलं आहे आणि 55 तिथे गेले. मग बाकी सर्वांचे नाव घेतले जाते. आणि यांना नारळ देऊ. मिडसांगवायला ते कंपनी बोलल्यानंतर या हो सत्कार होतील. त्यांना बोलून घेऊ, नारळ देऊ. आणि नारळ दिल्यानंतर मग जेवण करायचं, मग वाट लावायचं. आणि फक्त तुम्ही वाढल्याने ते एकदा येतील आणि त्यांना देऊ. पण कधीच सर्व सत्कार झाल्यानंतर बोला तुमचा